रामकृष्ण हरी. श्री संत बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा हे पंढरीला आषाढीला जातात आणि श्री संत धीरजगिरी महाराज हे दोघंही महात्मे या ठिकाणी पंढरीहून आल्याच्या नंतर या परिसरातली मोगलाई मजली, महाराष्ट्रातली मोगलाई म्हणून या मराठवाड्याला ओळखल्या जातात. इथली सर्व भक्त मंडळी आपल्या गुरुग्रही येऊन या ठिकाणी समाधीचा चरणस्पर्श करतात आणि दर्शन घेऊन या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाला प्राप्त करतात आणि आपल्या गृहस्थ आश्रमात आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती करता जीव तळमळ करतो. आणि हे फक्त या ठिकाणी संताच्याच चरणाजवळ हे सुख आहे. या वारीचा उद्देश हाच आहे. म्हणून महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली मंडळी या ठिकाणी आपल्या गुरुग्रही येऊन दर्शन घेऊन या ठिकाणी याला दर्शन सोहळा म्हटलं तरी हरकत. असं आहे, ही म्हणजे बुवासाहेब महाराजांची वारी आज 500 वर्षापासून चालू आहे. आणि ही चालू असल्यामुळं सर्व वारकऱ्यांना माहीत आहे की बुवासाहेब महाराज म्हणजे एक संत आहेत. संत असे संत आहेत की तेजस्वी संत आहेत की त्यांचा इतकं महत्व आहे म्हणले की ते म्हणजे भगवंताशी एक रूप आहे, हे ब्रह्मस्वरूपाशी एक रूप झालेले संत आहेत. आणि हे संत आहेत म्हणून सर्व वारकऱ्यांना माहिती आहे. आज बरेच वर्षापासून त्यांच्या सोबत घोड्यांनी सुद्धा वारी केलेली आहे. आणि ती वारी केलेली आहे बुवासाहेब महाराज, धीरजगिरी महाराज आणि घोडा आहे. आणि सोबत म्हणजे इथं गुलेर बाबा आहेत, ते गुलेर बाबा एक यांच्या सोबत राहत होते. अशी ही वारकरी आहेत. वारकरी जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कधी कुठंच होत नाही. एवढाच परतवारीचा कार्यक्रम होतो. आणि परतवारीचा कार्यक्रम असं होत असताना इतकं आनंदित वातावरण ह्या गावामध्ये असतं की त्या आनंदाला पारावार राहत नाही. किती आनंद होतो. लहान मुलापासून म्हाताऱ्या 100 वर्षापर्यंत म्हाताऱ्या माणसाचं सगळे ह्या ठिकाणी झटतेत, स्वतः घरच्यासारखं काम करतात आणि आनंदमय वातावरण ह्या दैठण्यामध्ये आणि कुठं बघायला भेटत नाही असं त्या ठिकाणी मला वाटतं. पुन्हा विशेष धीरजगिरी बाबांचं एक संजीवनी समाधी, आळंदीची संजीवनी समाधी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे धीरजगिरी बाबा संजीवनी समाधी आहे. आणि हे नेपाळमधून आलेले असे फिरत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी संजीवनी समाधी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि घेतली असल्यामुळे इतकं प्रसिद्ध ठिकाणी आहे संजीवनी समाधी यांनी घेतली. ठाकूरबुवाचं तिथे हे दोघे गुरु शिष्याचं नातं ह्यांचं आणि नातं असल्यामुळं हे प्रसिद्ध ठिकाण झाले. संताची भूमी झाली, साधूची भूमी झाली आणि असं प्रसिद्ध त्या ठिकाणी परभणीमध्ये ठिकाण साधू संतांचं समजलं जात आहे. तसं हे या भागामधल्या मराठवाड्याची पंढरी म्हणून पूर्वीपासून ओळखलं जाणारं गाव आहे. दैठणा हे गाव ठाकरबुवाचं या ठिकाणी समाधी आहे. पूर्वी ठाकरबुवा आणि धीरजगिरी महाराज हे दोघं जण या ठिकाणी वास्तव्यास होते. हे दोघं मित्र होते. धीरजगिरी महाराज म्हणजे नेपाळवरून आलेले होते, पण ते दोघांची मैत्री जमली आणि ते साधू म्हणून एका ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मन रमलं. तेव्हापासून धीरजगिरी महाराज, गुलाबबाबा फकीर आणि दत्तबुवासाहेब महाराज यांच्या या ठिकाणी समाधी आहेत. जवळपास या ठाकरबुवा जे वंशज आहेत यांनी महाराष्ट्राला, खास करून मराठवाडा आणि विदर्भाला जी संत परंपरेची सांगड घालून दिली, हे फार मोठं एक वारकरी संप्रदायामधलं संस्थान आहे. या ठिकाणावरून जवळपास विदर्भ, अमरावती, नागपूर ते पंढरपूर दरवर्षी किमान 200 दिंड्या पायी जातात आणि प्रत्येक दिंडी दैठणा या ठिकाणी मुक्कामी असते. दैठणा वारकऱ्यांसाठीच हे आदर्श होत असं स्थान असलेलं दैठणा हे धाकली पंढरी आहे. आणि आषाढ महिन्यातली जी वारी होते त्याची परतवारी ही कामिका एकादशीला असते. पंचक्रोशीतील सर्व दिंड्या ज्या पंढरपूरला जातात त्या सर्व दिंड्या इथं दर्शन घेतल्याशिवाय परतीचा प्रवास, त्यांच्या घरचा प्रवास करत नाही. आणि पूर्ण वारी या ठिकाणी होते जेव्हा ठाकूरबुवांचं आणि धीरजगिरी महाराजांचं दर्शन होतं. म्हणून या वारीचं अनन्य साधनाचं महत्त्व आहे. आजोबा पंजोबापासून चालत आलेली ही वारी आहे. आज हे काय हां, आज म्हणजे काही काय आता ह्या 4-2 वर्षात चालू झालेली वारी नाही. आजोबा पंजोबापासून हे लोक इथं येतात. तसंच अजून बी चालूच आहे ही वारी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेलं गुरु घराणा म्हणून मानला जातो ठाकूरबुवा. आलेल्या संसारा पंढरीशी जावी असा हा मनुष्य जन्माचा हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या निमित्तानं आज आमचे दैठणा हे परभणी जिल्ह्यातच नव्हतं, त्या महाराष्ट्राचं आज धाकटं पंढरपूर म्हणून आज जाणल्या जातो. त्याच्यानं आज परभणी जिल्ह्यानं की अनेक काही जिल्ह्यातून सुद्धा दिंडी आपल्या
ठाकूरबुवा दैठणा येथे येत आहे. हे पंढरपूरला गेलते लोक वारकरी, ते एक धाकटं पंढरपूर म्हणून दैठणा हे प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही सोहळ्यामध्ये पायी गेलतो आणि पायी सोहळ्यामध्ये गेल्यामुळं दैठणा येथे दर्शनाला यावं. ते धाकटं पाषाणाचा देव घास घेर विठ्ठला बोले नामदेव घास घेर विठ्ठला बोले नामदेव. पंढरीची वाट मला संतान दावली विठ्ठलाचे भक्त ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. समाधी घेताना जाईचे फूल बोले मुक्ताबाई आम्ही संन्याशाचे मूल बोले मुक्ताबाई आम्ही संन्याशाचे मूल. पंढरीची वाट मला संतान दावली विठ्ठलाचे भक्त ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. सारी येल्या गाई म्हशी सुना दही दूध नाशी सुना दही दूध नाशी माझा जीव त्यांच्या पाशी न कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीवा तळमळ करीन कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. वाटपाये उभा भीतीची आवडी वाटपाये उभा भीतीची आवडी कृपाळू कातडी उतारेळ कृपाळू कातडी उतारेळ. मागला परिहार पुढे नाही सीन मागला परिहार पुढे नाही सीन. झालिया दर्शन एक वेळा झालिया दर्शन एक वेळा. की आपण दरवेळेस बघतो आम्ही की पंढरपूरला ज्यावेळेस यात्रा जास्त प्रमाणात भरते किंवा यात्रेला जास्त संख्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असते त्यावेळेस या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या जास्त. त्याचं कारण असं आहे की पंढरपूरची वारी ज्यावेळेस आपण करतो आता ही आषाढीची वारी त्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आणि परंपरा अशी आहे की ती वारी केल्यानंतर ही वारी ठाकरबुवांची वारी म्हणजे ह्या धाकट्या पंढरपूरची वारी केल्याशिवाय आषाढीची वारी पूर्ण होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या जशी पंढरपूरची यात्रा जास्त भरली जाईल जास्त होईल तशी इथली संख्या वाढत जाते. नंबर 2 ह्या भागामध्ये आता हळूहळू म्हणजे या वर्षीचा आम्ही अनुभव बघितला या भागामध्ये आता हळूहळू वारकरी संप्रदायाच्या बाबतीत एक सकारात्मक वातावरण तरुण पिढीमध्ये त्यातली त्यात आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे काही सीझन आहे पाऊस व्यवस्थित पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि शेतकरी वर्गातलेच वारकरी संप्रदायाचा आपण जर अभ्यास केला तर शेतकरी वर्गातलेच जास्तीत जास्त लोक या संप्रदायाला जोडलेले आणि म्हणून ही परंपरा त्यातले त्या ठाकरबुवांचं जे काही शिष्य